आयुक्तांनी तुम्ही आज भेट घेतली, काय चर्चा झाली? नाही, शहराचा जो पाणी पुरवठा आहे विस्कळीत झाला आहे त्याच्याविषयी माननीय आयुक्त आणि सगळे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांची मी आज भेट घेतली, त्यांच्यासोबत मी चर्चा केली. वेगवेगळे झोन आहे शहरामधले, जवळपास 10 झोन आहेत. या झोननिहाय आत्ताची पाण्याची स्थिती काय आणि याच्यात सुधार कशा पद्धतीनं करता येईल, त्यांच्याही काही अडचणी आहेत त्याही समजून घेतल्या. परंतु जनतेला कशा पद्धतीनं दिलासा मिळेल असा प्रयत्न करण्याचं त्यांना सूचित केलं, सूचना केली आणि मला असं वाटतं काही ना काही फरक निश्चित येणार काळात पडेल. दिल्लीला सर्वपक्षीय बैठक पार पडते येत्या हल्ल्याच्या विषयात, त्याला ठाकरेकडे जाणार नाही अशी माहिती होती. नाही, मला त्याची माहिती नाही आहे. परंतु मला असं वाटतं सर्वपक्षीय बैठक घेत असताना सगळ्यात आधी देशाच्या सीमेच्या आतमध्ये पाकिस्तानी AK-47 घेऊन कसे येतात. आज केंद्राचं सरकार किंवा भारतीय जनता पार्टी उगाच लक्ष वेगळीकडे वेधत आहेत की मुसलमानांना मारलं, हिंदूंना मारलं. वाटतं हिंदू मुसलमान हा विषय याच्यातला नसला पाहिजे. अतिरेकी आतमध्ये का घुसले हा प्रश्न का कोणी देशातली जनता विचारत नाही किंवा जनतेनं विचारला पाहिजे. AK-47 घेऊन पहलगामला ज्या ठिकाणी जातात ना तिथं पायीच जावं लागतं. तिथं मग जायचं तर हवाई मार्गाने हेलिकॉप्टर उतरू शकतं, बाकी कोणतंही व्हेकल जाऊ शकत नाही. तिथं घोड्यावर जावं लागतं किंवा पायी जावं लागतं. आणि मग तिथपर्यंत खालून वरपर्यंत पहलगामला जर हे लोक AK-47 घेऊन जात असेल आणि याच्याकडे कोणी तपासणी केली नसेल, कोणाचं लक्ष नसेल, म्हणजे 2 गोष्टी, एक तर पाकिस्तानमधून इथं आले एक, आणि दुसरं इथं या पद्धतीनं AK-47 हे 2 गोष्टी. म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न जर देशाच्या सीमा ओलांडून जर अतिरेकी घुसत असतील तर सरकार काय करतं आहे. आणि सीमा ओलांडून आल्यानंतर पहलगाम काय एका कोपऱ्यावरचा भाग नाही आहे, जम्मू काश्मीरच्या मध्यावरचा भाग आहे. आणि जर या ठिकाणी अतिरेकी घुसत असेल तर मला असं वाटतं केंद्राची जी सुरक्षा व्यवस्था आहे याला जबाबदार आहे, केंद्र सरकार जबाबदार आहे. आणि मला वाटतं सगळ्यात आधी बैठका घेण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर 26 जणाचा या हिंदुस्थानी नागरिकांचा बळी घेतला असेल, मी म्हणणार नाही बळी घ्या, परंतु अशा पद्धतीनं कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांचा खात्मा केंद्र सरकारने केला पाहिजे. सर, पुलवामा जो आहे तो केंद्र शासनातर्फे करण्यात आलेला आहे मोदी साहेबांना, म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी. तर तशाच प्रकार हे आहे का? नाही, असं नाही. असं थोडी म्हणतात. पुलवामा केस वेगळी, ही केस वेगळी आहे. इथं नागरिकांचा ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी निर्घुण हत्या केली, मला वाटतं या अतिरेक्यांना अशाच पद्धतीनं यांना निर्घुणपणे फाशी द्यावं लागेल असं मला वाटतं. गोळीनं गोळीच उत्तर दिलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.